सोलमेट एक प्रेमकथा भाग 27। खूप दिवसापासून आदित्य रेवाच्या सांगण्यावरून आपल्या भाईची जासूसी करत होता, पण अजून तरी त्याच्या हाताला काहीच लागलं नव्हतं। आज मात्र अनिलला असं स्वतःशीच हसत येताना बघून त्याच्या आतला लपलेला डिटेक्टिव्ह पुन्हा जागा झाला होता। आदित्य, तुझं काम पूर्ण झालं का? परवाच्या एडिटसाठी लागणाऱ्या सर्व फाईल रेडी आहेत ना? उद्याच्या मीटिंगमध्ये मला सगळं काम पूर्ण झालेलं दिसायला हवं। आणि रेवा, पुढच्या काही दिवसात तुला सुद्धा ऑफिस जॉईन करायचं आहे, त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर इट। माझ्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा। अनिल त्या दोघांचे बदललेले चेहरे बघून जरा कडक आवाजात म्हणाला, त्याला लवकरात लवकर तिथून निघायचं होतं, नाहीतर हे त्याचे दोन्ही भाऊ बहीण जासूस बनून त्याच्या मागे लागले असते। अनिल गेल्यानंतर रेवाने आपल्या कमरेवर हात ठेवून आदित्यला एक रागीट लूक दिला। तू माझ्याकडे अशी का बघते आहेस? आदित्य म्हणाला, तू ना एक नंबरचा आळशी आहेस। एक काम दिलं होतं तुला की भाई आणि अवनीवर लक्ष ठेवून त्यांच्याविषयीची सगळी खबर मला सांगायची, पण इतक्या दिवसात तुझ्याकडून हे साधंसं काम देखील झालं नाही। आळशी कुठला? रेवा आदित्यला फटके मारत म्हणाली, हो, तुला इथे बसून सांगायला काय जातं? कधी ऑफिसमध्ये येऊन बघ। भाई मला इतकं काम देतो की मला श्वास घ्यायला देखील फुरसत मिळत नाही, त्यामुळे माझी ऑफिसमधली फिमेल फॅन फॉलोईंग किती कमी झाली आहे माहीत आहे तुला? ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे इतकं सोपं नाहीये। इकडे अनिलने आपल्या रूममध्ये येताच आपल्या खिशातून ती फुलं काढली आणि आपल्या नाकाजवळ नेऊन त्याचा सुवास आपल्या श्वासात भरून घेतला। तिथल्या एका गोलाकार काचेच्या पॉटमध्ये पाणी टाकून त्याने ती फुलं त्याच्यात सजवून ठेवली आणि फ्रेश व्हायला निघून गेला। अनिल डिनर करून नुकताच आपल्या बेडवर येऊन पडला होता। रूममध्ये अजूनही त्या फुलांचा मंद सुगंध दरवळत होता। अनिलने डोळे बंद केले तसा अवनीचा चेहरा त्याच्या बंद डोळ्यांसमोर आला। आशात मात्र तो जेव्हाही डोळे बंद करायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर अवनीचा चेहरा दिसायचा। त्याला त्याची पहिली भेट आठवली, ती केबिनमध्ये वास तुटल्यानंतर शॉक होऊन त्याला बघणारी अवनी, त्याला न घाबरता त्याच्यासोबत वाद घालणारी अवनी, कोणतीही ओळख नसताना त्याच्या बहिणीला वाचवणारी, तो नेहमी जवळ आल्यानंतर त्याला एकटक बघणारी। ती भेटल्यापासून आतापर्यंतचे कितीतरी क्षण त्याच्या नजरेसमोर येऊन गेले आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली। आज सकाळी देखील तिची आठवण आल्यानंतर बेचैन झालेला तो तिला साईडवर आलेला बघून खूप खुश झाला होता। रवीने त्याला आधीच ती फाईल लेशाकडे असल्याचं सांगितलं होतं। त्या दोघांचाही जॉब वाचवण्यासाठी ती त्याच्यासोबत खोटं बोलली होती। तिला सकाळी चक्कर येऊन पडताना बघून त्याचा जीव अगदी घशात आला होता। आता देखील तो प्रसंग आठवून अनिल उठून बसला। त्याचं हृदय आता देखील ते सगळं आठवून जोरजोरात धडधडत होतं। तिला गमावण्याच्या भीतीनेच त्याचा जीव कासावीस झाला होता। काय होतं हे? जेव्हापासून तो अवनीला भेटला होता त्याला त्याच्या हृदयात तिच्याविषयी कायम काहीतरी जाणवायचं, जे कधीच कोणाबद्दलही वाटलं नव्हतं। ती सतत आपल्याच जवळ असावी असं वाटायचं। तिला खुश बघून तो देखील खुश व्हायचा। ती दुःखी असली की त्याचंही कुठे लक्ष लागायचं नाही। ती आसपास नसली की काहीतरी हरवल्याची फिलिंग यायची। त्याचा दिवस देखील तिच्यापासूनच सुरू व्हायचा आणि रात्र देखील तिच्याच विचारात संपायची। अनिलने डोळे बंद करून आपल्या धडधडत्या हृदयावर हात ठेवला। अवनी, तिचं नाव घेताच एक हवीशी गोड जाणीव त्याच्या हृदयात झाली आणि त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं। इतके दिवस तो ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होता ते त्याला मिळालं होतं। तो अनिल जाधव प्रेमात पडला होता। दुसऱ्या दिवशी अनिल जरा लवकरच ऑफिसला आला होता। कालची रात्र मात्र त्यांनी कशीबशी काढली होती। त्याला अवनीसोबत बोलायचं होतं, तिला बघायचं होतं, पण रात्र खूप झाल्यामुळे त्याने तिला कॉल करणं चुकीचं समजलं। त्याला त्याच्या भावना कळाल्यानंतर स्वतःच्या हृदयाला आवरणं त्याच्यासाठी खूप कठीण झालं होतं। गेल्या 1 तासापासून तो टेबलवर अस्वस्थपणे अवनीच्या येण्याची वाट बघत होता। त्याने घड्याळात बघितलं, तिला यायला आणखी 15 मिनिटे बाकी होती। तिला बघण्याच्या ओढीने तो जरा जास्तच लवकर आला होता। अवनी ऑफिसमध्ये येताच
तिने आपली बॅग डेस्कवर ठेवली. तेवढ्यात तिच्या टेबलवरचा लँडलाईन वाजला. अवनी, कम टू माय केबिन. अनिलचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला. अवनी फोन ठेवत तडक अनिलच्या केबिनमध्ये आली. अवनी आत आली तसं अनिलने तिला निरखून बघितलं. ती नेहमीप्रमाणेच तयार झाली होती, पण अनिलला मात्र ती आज खूपच सुंदर दिसत होती. तिला बघताच त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. जणू त्याच्या हृदयाला ही त्याची मालकीण आल्याची जाणीव झाली असावी. सर सर, अवनीच्या आवाजाने अनिल भानावर आला. तुम्ही ठीक तर आहात ना? अवनीने अनिलला विचारलं. हो, आय एम ओके, अनिल म्हणाला. हे तुमचं आजचं शेड्यूल आहे. आज तुमची मिस्टर सावंत सोबत मीटिंग आहे. अवनी त्याचं आजचं शेड्यूल वाचून दाखवत होती आणि तो मात्र एकटक तिच्या गुलाबी ओठांना बघत होता. तुम्हाला आणखी काही हवं आहे का? अवनी म्हणाली. तू? अनिल आपल्याच धुंदीत म्हणाला. काय काय म्हणालात तुम्ही? अवनी म्हणाली. आय मीन तुला मी 2 दिवसापूर्वी जी फाईल पूर्ण करायला सांगितली होती, ती फाईल मला हवी आहे. अनिल सावरासावर करत म्हणाला. एस सर, आता आणते, अवनी म्हणाली. अवनी फाईल आणायला गेली तसा अनिलने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला. शिट, हे काय करतो आहे मी? कंट्रोल अनिल, कंट्रोल. अजून तिच्या मनात काय आहे हे तुला माहीत नाही, त्यामुळे तुला तुझ्या भावना कंट्रोल करावं लागेल. बी नॉर्मल. अनिल आपल्या केसात हात फिरवत स्वतःशीच बोलत होता. आज नक्की झालंय काय यांना? सकाळपासून असे विचित्र का वागत आहेत? अनिलसाठी कॉफी बनवताना अवनी मनातल्या मनात विचार करत होती. अवनीने अनिलला हवी असलेली फाईल आणून दिली. त्याचबरोबर ती त्याची फेवरेट कॉफी सुद्धा घेऊन आली होती. अनिल आता बराच नॉर्मल झाला होता. त्याच्या मनातले भाव चेहऱ्यावर दिसू न देता तो नेहमीप्रमाणेच तिच्यासोबत बोलत होता. अवनी आणि अनिल एका प्रोजेक्टविषयी चर्चा करत होते. अवनीला त्या प्रोजेक्टबद्दल काही शंका विचारायच्या होत्या, त्यामुळे अनिल आपला लॅपटॉप ओपन करून तिला त्याबद्दल व्यवस्थित एक्सप्लेन करत होता. अवनी अनिलच्या बाजूला उभी राहून तो सांगत असलेले पॉइंट्स व्यवस्थित समजून घेत होती. काही महत्त्वाच्या गोष्टी ती तिच्या डायरीमध्ये नोट करून ठेवत होती. समोरची खिडकी उघडी असल्यामुळे अवनीचे मोकळे केस वाऱ्यावर उडत होते. अनिलच्या चेहऱ्याला तिच्या केसांचा हलका स्पर्श झाला तसं त्याचं लक्ष विचलित झालं. अनिलने अवनीकडे बघितलं. ती अतिशय लक्ष देऊन समोरच्या स्क्रीनकडे बघत होती. स्क्रीनवरचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे तिचे डोळे चमकत होते. अनिल अचानक शांत झाल्याने अवनीने वळून त्याच्याकडे बघितलं तर तो तिलाच बघत होता. त्याच्या असं एकटक बघण्यामुळे तिला धडधडू लागलं. तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. घारे डोळे जे तिला काहीतरी सांगत होते. त्याच्या डोळ्यांनी जणू तिच्या नजरेला जखडून ठेवलं होतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या जवळ आले. तितक्यात रवी अचानक आत येऊन धडकला. त्याच्या असं आत येण्यामुळे अनिल आणि अवनी भानावर येत एकमेकांपासून दूर झाले. सर, कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगची सगळी तयारी झाली आहे. सगळेजण तुमची वाट बघत आहेत, रवी म्हणाला. माझं झालंच आहे. थँक्यू सर, माझी हेल्प करण्यासाठी. अवनी आपलं नोटपॅड उचलत तिथून निघाली. तू नेहमी चुकीच्या वेळेला काय येतोस? थोड्या वेळाने आला असतास तर काय झालं असतं? रवी असा अचानक आत आल्यामुळे अनिल चांगलाच वैतागला होता. सर, पण तुम्हीच तर मला सांगितलं होतं की मीटिंग सुरू होण्याआधी मला रिमाइंड दे. म्हणूनच तर मी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो. मी मेसेज करून रिमाइंडर द्यायला सांगितला होता, प्रत्यक्ष येऊन धडकायला सांगितलं नव्हतं. अनिल रागात धुसफुसत कॉन्फरन्स रूमच्या दिशेने निघाला आणि बिचारा रवी आपलं नक्की काय चुकलं याचा विचार करत अनिलच्या पाठोपाठ चालू लागला. अनिलची कार जाधव मेन्शनमध्ये शिरली तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. गेल्या 2 दिवसापासून मात्र तो चांगलाच बिझी होता. आपल्या रूममध्ये येताच तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेला. त्याला शॉवर घेतल्यानंतर दिवसभराचा ताण दूर झाल्यासारखं वाटलं. आपले केस पुसत तो बाहेर आला तेव्हा त्याची मॉम त्याच्या रूममधल्या सोफ्यावर बसून त्याची वाट बघत होती. मॉम, तू अजूनपर्यंत जागी आहेस? तुझी तब्येत ठीक तर आहे ना? अनिल आपल्या मॉमजवळ बसत म्हणाला. मी अगदी ठीक आहे, पण
काय आहे ना, माझ्या मुलाला माझ्यासाठी वेळच मिळत नाही. एकाच घरात राहून त्याच्यासोबत नीट बोलता सुद्धा येत नाही. त्यामुळेच तुझी वाट बघत बसले. मॉम अनिलच्या हातातून टॉवेल घेत त्याचे केस पुसत म्हणाली. मॉम, 2 नवीन प्रोजेक्ट सुरू आहेत, त्यामुळे थोडा बिझी होतो. तू बोल ना, तुला काय बोलायचं होतं? अनिल म्हणाला. बोलायचं तर आहेच मला, पण त्याआधी तू थोडं काही खाऊन घे, त्यानंतर आपण बोलू, अनिलची मॉम म्हणाली. मॉम, मला अजिबात भूक नाहीये, अनिल म्हणाला. अनिल बेटा, आज सकाळी सानिका आली होती माझ्यासोबत बोलायला, अनिलची मॉम म्हणाली. काय म्हणाली होती काकू? अनिलने मॉमच्या मांडीवर डोकं ठेवत विचारलं. येत्या 15 दिवसात तिच्या भाच्याचं म्हणजे अखिलचं लग्न आहे. आधी नागपूरला वेल्डिंग करायचं होतं, पण मुलीच्या आजोबांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते इतका लांबचा प्रवास करू शकत नाही. पण त्यांची खूप इच्छा आहे आपल्या नातीचं लग्न बघण्याची, त्यामुळे ऐन वेळेस लग्नाचं ठिकाण बदलावं लागलं. पण सध्या लग्नाचा सीझन असल्यामुळे शहरात एकही वेडिंग हॉल रिकामा नाहीये. त्यामुळे सानिका मला रिक्वेस्ट करायला आली होती की जर अखिलचं लग्न आपण आपल्या दुसऱ्या मेन्शनमध्ये केलं तर तो विला थोडा दूर असला तरी चांगलाच प्रशस्त आहे. येणाऱ्या पाहुण्यांची सुद्धा व्यवस्था होईल. शिवाय तिथलं वातावरण देखील खूप सुंदर आहे. अखिल, तू आणि आदित्य, तुम्ही तिघेही लहानपणी एकत्र खेळला आहात. तो देखील मला मुलासारखाच आहे, त्यामुळे मी होकार दिला आहे. आता तू तर लग्नाचा विचार करत नाहीस, म्हटलं त्यानिमित्ताने का होईना आपल्या घरात एक शुभ कार्य होईल. त्यामुळे मी सानिकाला सांगितलं की हे लग्न आपल्या विलामध्येच होईल. मॉम अनिलच्या केसातून हात फिरवत म्हणाली. मॉम, बस इतकंच सांगण्यासाठी तू इतक्या उशिरापर्यंत जागी राहिलीस? हे तू मला सकाळी सांगितलं असतं तरीही चाललं असतं, अनिल म्हणाला. तुला काही सांगायला, तू घरी असतोस कुठे? रात्री उशिरा येतो आणि सकाळी लवकर ऑफिसला चालल्या जातोस. त्यामुळे सांगते की माझ्यासाठी एक सून घेऊन ये. एकदा का तुझं लग्न झालं ना की तू बायकोच्या ओढीने बरोबर घरी वेळेवर येशील. मॉम तक्रारीच्या सुरात म्हणाली. मॉम, तुला हा विषय सोडून बोलण्यासाठी बाकी काहीच नाही का? अनिल म्हणाला. हो, तू तर लग्नाचं मनावर घेत नाहीस, तर मग मलाच काहीतरी करावं लागेल ना. अखिलच्या लग्नात तुझ्यासाठी देखील मुलगी बघून ठेवते. आता मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. मला लवकरात लवकर माझी सून हवी आहे. तुला जर कोणी आवडत असेल तर मला आताच सांग, मॉम म्हणाली. रिलॅक्स मॉम, इतकी घाई करू नकोस. मला जेव्हा एखादी मुलगी आवडेल तेव्हा मी तिला सरळ तुझ्यासमोर आणून उभं करेल, अनिल म्हणाला. अनिल, तुला कोणी आवडली आहे का? सांग ना. नेहमीच लग्नाचं नाव घेताच टाळाटाळ करणारा आपला मुलगा आज इतक्या शांतपणे बोलत आहे म्हटल्यावर अनिलच्या आईला थोडी शंका आली. मॉम, असं काही नाहीये. मी सांगितलं ना, कोणी आवडलं तर नक्की सांगेल, अनिल म्हणाला. हो, पण मी हा विषय असाच सोडणार नाही. आणि हो, हे लग्न आपल्या घरातच आहे, त्यामुळे तू मला लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये हवा आहेस, समजलं? ओके मॉम, तू म्हणशील तसंच होईल. मॉम गेल्यानंतर अनिल आपल्या बेडवर पडून मॉमच्या बोलण्याचा विचार करत होता. या क्षणी त्याच्या ओठांवर कधीही कुणाला न दिसणारं मंद हसू पसरलं होतं. लग्न, आज पहिल्यांदाच त्याला या शब्दाचा राग आला नव्हता. त्याच्या आईने जेव्हा त्याची बायको या शब्दाचा उल्लेख केला तेव्हा नकळत त्याच्या डोळ्यासमोर अवनीचा चेहरा आला. मॉमला डाऊट येऊ नये म्हणून त्याने तो विषय बदलला, नाहीतर त्यांनी त्याला प्रश्न विचारून हैराण केलं असतं. दुसऱ्या दिवशी अवनी सकाळपासूनच आपली कामं लवकर लवकर आवरत होती. ईशाचं लग्न अवघ्या 8 दिवसावर आलं होतं. ईशा तिची लहानपणीची जिवलग मैत्रीण होती, त्यामुळे ईशाला तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये अवनी तिच्यासोबत हवी होती. गेल्या 1 महिन्यापासून तिने अवनीला कितीतरी वेळा फोन करून सुट्टी घेण्यासाठी आठवण करून दिली होती. आज सकाळीच अवनीने 8 दिवसाच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता आणि तिची सुट्टी मंजूर झाल्याचा तिला मेल देखील आला होता. उद्या रविवार होता आणि उद्या त्यांना लग्नाची शॉपिंग करण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे अवनी लवकरात लवकर सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. अवनीचं सगळं काम आटपलं तसं ती जरा रिलॅक्स झाली. तिने पुढच्या 8 दिवसाची सुट्टी टाकल्यामुळे महत्त्वाची सगळी कामं
पूर्ण केली होती. पुढचे 8 दिवस ती ऑफिसमध्ये येऊ शकणार नव्हती. त्यामुळे तिला तिच्या बॉसला याबद्दल कळवणं गरजेचं होतं. अवनीने घड्याळात बघितलं. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. अवनीने कॅन्टीनमध्ये जाऊन अनिलसाठी त्याची नेहमीची कडक कॉफी बनवली. कॉफी घेऊन अवनी अनिलच्या कॅबिनकडे निघाली. कम इन. अवनीने दरवाजा लॉक करताच आतून अनिलचा आवाज आला. सर, कॉफी. अवनीने अनिलसमोर वाफळत्या कॉफीचा कप धरला. थँक्स. अनिल कॉफीचा कप तोंडाला लावत म्हणाला, सर, ते मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. अवनी इकडे तिकडे बघत म्हणाली, व्हॉट हॅपन? अनिल लॅपटॉपमधून डोकं काढत म्हणाला, ते मला सुट्टी हवी आहे. पुढच्या 8 दिवसासाठी. अवनी कचरत म्हणाली, 8 दिवस? मिस अवनी, इतकं काय महत्त्वाचं काम आहे की तुला 8 दिवसाची सुट्टी हवी आहे? अनिल रेसलेट होत म्हणाला, ती 8 दिवस दिसणार नाही या विचारानेच तो बेचैन झाला होता. पुढच्या 8 दिवसात ईशा आणि अखिलचं लग्न आहे. त्यासाठीच मला सुट्टी हवी आहे. मी HR डिपार्टमेंटला दिलेलं सुट्टीचं ॲप्लिकेशनसुद्धा ॲक्सेप्ट झालं आहे आणि मी पुढच्या 8 दिवसाची महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण केली आहेत. ही बघा फाईल. अवनी त्याच्याकडे फाईल देत म्हणाली, मिस अवनी, म्हणजे तुम्हाला विचारायला नाही, सांगायला आली आहेस? अनिल आपली तीक्ष्ण नजर अवनीवर रोखत म्हणाला, नाही सर, असं काहीच नाही. ईशा माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे मला हे लग्न अटेंड करायचं आहे. प्लीज सर. अवनी बारीक चेहरा करत म्हणाली, मी तुझी सुट्टी नामंजूर केली तर? अनिल मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणाला, तुम्ही असं करू शकत नाही. म्हणजे मी कंपनी जॉईन केल्यापासून एकही सुट्टी घेतली नाहीये आणि प्रत्येक ऑफिसमध्ये रूल्स असतो की एक एम्प्लॉई वर्षभरात किमान 20 दिवस सुट्टी घेऊ शकतो. प्लीज सर, हवं तर मी आल्यानंतर एक्स्ट्रा काम करेन. अवनी म्हणाली, मिस अवनी, मी असले कोणतेही रूल्स मानत नाही आणि या कंपनीत मात्र तेच होतं जे मी ठरवतो. समजलं? पण तू इतकी रिक्वेस्ट करत आहेस तर मी तुझी सुट्टी मंजूर करतो. अनिल म्हणाला, थँक्यू सर, थँक्यू सो मच. अवनी खुश होत म्हणाली, पण माझी एक अट आहे. अनिल भुवया उंचावत म्हणाला, काय? कोणती अट? अवनी न समजून म्हणाली, मिस अवनी, या 8 दिवसात मी तुला जेव्हाही बोलवेल तेव्हा तुला माझ्यासमोर हजर राहावं लागेल. अनिल हसत म्हणाला, काय? ही कसली विचित्र अट आहे? विचित्र असो की आणखी काही, पण हीच माझी अट आहे आणि जर तुला सुट्टी हवी असेल तर तुला माझी ही अट मंजूर करावीच लागेल. अनिल म्हणाला, आकडू कुठला? हा माणूस कधीच बदलणार नाही. हे मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असं वागत आहेत. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे त्यामुळे यांची अट मान्य करते. नंतर काहीतरी कारण देता येईल. अवनी अनिलला कोसत मनातल्या मनात विचार करत होती. ठीक आहे, मला तुमची अट मान्य आहे. अवनी म्हणाली, ओके, एन्जॉय युअर फ्रेंड वेडिंग. अनिल म्हणाला, एन्जॉय? डोक्यावर बंदूक ठेवून म्हणत आहेत एन्जॉय कर, खडूस कुठले. अवनी मनातल्या मनात बडबड करत अनिलच्या कॅबिनमधून बाहेर पडली. अवनी तिथून जाताच अनिल आपल्या आरामदायक चेअरवर बसून विचार करत होता. 8 दिवस तिच्यापासून दूर राहणं त्याच्यासाठी खूप कठीण जाणार होतं. त्याने मनात काहीतरी विचार करत एक नंबर डायल केला. पलीकडच्या व्यक्तीसोबत त्याचं काहीतरी बोलणं झालं तसं त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू पसरलं. आजपर्यंत त्याने ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता ते सगळं त्याच्यासोबत घडत होतं. एक वेगळाच आनंद, एक्साइटमेंट, एक विचित्र हुरहुर लागून राहिली होती. येणाऱ्या काही दिवसातच अवनी आणि अनिलच्या प्रेमाची सुरुवात होणार होती. दुसऱ्या दिवशी ईशा, तिचे मॉम डॅड, अवनी, अखिल, त्याचे मॉम डॅड, आदित्य आणि रेवा हे सगळेजण मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. सगळ्यांनी मिळून ईशासाठी शॉपिंग केली. त्यानंतर त्या सगळ्यांनी स्वतःसाठी देखील लग्नाची शॉपिंग केली. अनिलला मात्र ऑफिसमध्ये राहून अवनीची आठवण येत होती.